यवतमाळ जिल्ह्यात जिओ टेलिकॉम नेटवर्कच्या सेवेचा बोजवारा उडालाय। जिओच्या महाराष्ट्रातील देखभाल आणि दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या प्रताप टेक्नोक्रेट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात राज्यातील 16 जिल्ह्यांतील तब्बल 400 ते 500 कामगारांनी यवतमाळच्या महागाव तालुक्यातील सावणा येथे कामबंद आंदोलन पुकारले। या संपाचा थेट परिणाम जिओच्या नेटवर्कवर झाला असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात इंटरनेट आणि कॉलिंग सेवा ठप्प झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी आणि आर्णी या 5 तालुक्यांमध्ये जिओची रेंज उपलब्ध नसल्याच्या तक्रारींनी जोर धरलाय। अनेक ठिकाणी कॉल लागत नाही तर कुठे इंटरनेटचा वेग पूर्णपणे मंदावला आहे। कामगारांच्या आंदोलनामुळे टेलिकॉम टॉवरची देखभाल आणि तांत्रिक बिघाड दुरुस्ती करणारी यंत्रणाच ठप्प झाली आहे। आमच्यात न्याय मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा सावणा येथे जमलेल्या शेकडो कामगारांनी घेतलाय। कंपनी प्रशासन आणि कामगार यांच्यात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही। या तांत्रिक बिघाडामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय। नेटवर्क नसल्यामुळे बँकिंग व्यवहार, ऑनलाईन शिक्षण आणि घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। जर हा संप लांबला तर संपूर्ण जिल्ह्यातील जिओ सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आता प्रशासन आणि कंपनी यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मोबाईल रेंज नसल्याने नागरिक हैराण झाले असून जिओ कंपनीने या वादात मध्यस्थी करून सेवा पूर्ववत करावी अशी मागणी यवतमाळकरांकडून केली जात आहे। प्रतिनिधी ताहेर मिर्झा, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।